सोलापूरसारख्या छोट्या शहरातून मुंबईला येऊन मराठी संगीत रंगभूमी, गद्य नाटक, मराठी चित्रपट आणि दूरचित्र वाहिन्या तसेच आपल्या गायकीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गायिका अभिनेत्री फैयाज यांचा 5 जानेवारी हा जन्मदिवस. फैयाज शेख या मूळच्या सोलापूरच्या. खरं तर कर्नाटकातल्या सुरपूरवरून फैयाज यांचं कुटुंब सोलापूरला आलं. एका साध्या मुस्लिम घरात त्या जन्माला आल्या, वाढल्या. फैयाज यांचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकिरण प्रशालेत झालं. खरं तर लहानपणी फैयाजना गायिका किंवा अभिनेत्री असं काही बनायचं नव्हतं. सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न वगैरे करून संसार करायचा असंच त्यांचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना 12व्या-13व्या वर्षी मेळ्यात कलापथकात काम करावं लागलं. गाण्याची, नृत्याची आवड तर होतीच. ती ओळखलेल्या आजीने राम जालिहाळ आणि पंचवाड करबुवांची तालीम गाण्यासाठी लावली. तर नृत्यासाठी मास्टर हसन, कथ्थक आणि कट्टीबंधू भरतनाट्यम यांच्याकडे पाठवलं. नृत्य गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरील संगीत सभासारख्या कार्यक्रमातून बडे गुलाम अली खान, बेगम अख्तर यांच्यासारख्या गायकांची गायकी त्यांच्या कानावर पडत होती. त्यांचं आकाशवाणीवरचं गाणं फैयाज अजिबात चुकवत नसत. या गायकांपैकी कोणाची सोलापुरात मैफल असली की फैयाज यांचा जीव तुटायचा. पण तिकिटाच्या भरमसाठ दरामुळे त्यांना या मैफली ऐकता यायच्या नाहीत. एकदा शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानमळ हायस्कूलमध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफल मात्र दुरून का होईना ऐकता आली. त्यांच्या जादुई सुरांनी फैयाज भारावून गेल्या. बडे गुलाम अली खान आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतला. ही गायकी आपल्याला कधी शिकता येईल का, असा प्रश्न वयाच्या 12-13व्या वर्षी त्या स्वतःलाच विचारू लागल्या. मॅट्रिकच्या वर्षी अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यांनी कला आराधना थांबवली. पण त्यांचा मूळ ओढा होता तो कलेकडेच, आणि याच क्षेत्रात आपण काम करणार आहोत हे जणू त्यांनी लहानपणीच ठरवूनही टाकलं. त्यामुळे आज ना उद्या सोलापुरातून बाहेर पडायचं, मुंबईला जायचं अशी खुणगाटच त्यांनी मनाशी बांधली. फैयाज 1965 साली मुंबईत आल्या. तेव्हा आपल्या कलेला मुंबईतच वाव मिळू शकेल असा होरा तर होताच, पण त्याचबरोबर कुटुंबासाठी पैसे कमवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र काम करायचे ते मनाला पटले तरच. हा पीळ मात्र लहानपणापासून त्याच्या अंगी होता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम करायची त्यांची तयारी नव्हती. मुंबईत दाखल झाल्यावर लवकरच त्यांना गीत गायिले आसवानी या नाटकात पहिलं काम मिळालं. त्यात फैयाज यांनी एका मुस्लिम मुलीचीच भूमिका रंगवली होती. खरं तर मुस्लिम धर्मातील एक मुलगी नाटकात काम करते हे तेव्हा फारसं रुचणारं नव्हतं. संगीत, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी अशा विविध प्रकारच्या नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. विविध प्रकारच्या भूमिका साकारल्याने त्यांच्यावर कोणत्याही विशिष्ट भूमिकेचा शिक्का बसला नाही. कट्यार काळजात घुसलीमधील झरीना, वीज म्हणाली धरतीला नाटकातील जुलेखा आणि गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी, याच नाटकावर आधारित महानंदा या चित्रपटातील मानू या भूमिकांवर त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटवली. अश्रूंची झाली फुले, संगीत संत गोरा कुंभार, तो मी नव्हेच, पंडितराज जगन्नाथ, बावनखणी, भटाला दिली ओसरी, संगीत मत्स्यगंधा, सूर राहू दे, हुणाची बाळा, मदनाची मंजिरी या नाटकातील त्यांच्या भूमिकांपेक्षा मित्र या नाटकातील डॉक्टर श्रीराम लागूंसोबतची भूमिका वेगळी होती. निराळ्या अभिनय शैलीची मागणी करणारी होती. तीही ताकदीनेच निभावून त्यांनी अभिनय गुण सिद्ध केले. पैंजण, वजीर, दायरे, एक उन्हाळ दिवस असे चित्रपट, काही मालिका यातून त्यांचा अभिनय प्रवास सुरू आहे. जाणता राजा या महानाट्यातील काही गाण्यांचे पार्श्वगायन फैयाज यांनी केलं असून यातील जिजाबाई यांचे संवाद त्यांच्याच आवाजात आहेत. यापूर्वी दादा कोंडके यांच्या विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या 750 प्रयोगात त्यांनी गाणी गायली आहेत. पु ल देशपांडे यांच्यासोबत वटवट नाटकात त्यांनी काम केलं आहे. घरकुल चित्रपटातील कोण्यात झोपली सतार, देवा तुझे किती सुंदर आकाश, निर्गुराचा संग जो धरीला आवडी, संत गोरा कुंभार, या बाळांनो या रे या, स्मरशील राधा स्मरशील यमुना, वीज म्हणाली धरतीला, आणि ही त्यांनी गायलेली गाणी प्रसिद्ध आहेत. नाट्यगीतांबरोबर गझल, ठुमरी, लावणी असा त्यांनी प्रवास केला आहे. निर्गुणाचा संग धरीला जो आवडी किंवा चार होत्या पक्षिणी त्या,
किंवा माडगुळकरांची जोगिया ही फैयाज यांची गाणी आहेत. इतर दिग्गज गायिकांनी इतकीच आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशोक रानडे यांच्याबरोबर बैठकीची लावणी साजरा करण्यात त्यांचा सहभाग होता. प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाट्य कारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बेगम अख्तर यांना मनोमन आपला गुरु मानला आणि त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रुखरुख त्यांना आजही वाटते. बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकता आलं नाही तरी बऱ्याच जणांकडून बरंच काही शिकल्याची कबुली ते आजही न विसरता देतात. नृत्यकलासुद्धा फैयाज यांच्या रक्तातच होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या संत तुकाराम आणि होणाची बाळा या 2 नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे नृत्य दिग्दर्शन गोपीकृष्ण यांनी केले होते आणि यात फैयाज यांच्या नृत्याला अर्थातच वाव होता. त्यांच्या अदाकारीवर गोपीकृष्ण यांची प्रतिक्रिया होती, ही मुलगी एवढं चांगलं नृत्य करू शकते तर ते सोडून ती गाण्यात का गुंतून पडली आहे. प्रत्येक काम त्या एवढे जीव ओतून करायच्या की त्या क्षेत्रातील माणसाला वाटायचं फैयाज यांनी याच क्षेत्राला वाहून घ्यायला हवं. ऋषिकेश मुखर्जींच्या सबसे बडा सुख या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय धरतीपुत्र, चांद का तुकडा अशा चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. शेषरात्री या बंगाली चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत काम केलं आहे. इंग्रजी स्क्रिप्ट लिहून घेऊन ते पाठ करून त्यांनी ती भूमिका साकारली होती. बावर्ची, प्रेम पर्वत, आलाप, रंगबिरंगी या हिंदी चित्रपटांसाठी फैयाज यांनी पार्श्वगायन केलं आहे. साधे रुजू व्यक्तिमत्व आणि अजातशत्रू स्वभाव असलेल्या फैयाज यांना बोरिवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार, विष्णुदास भावे गौरव पदक, चंद्रलेखातर्फे दिला जाणारा शारदाबाई वाघ पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार, माणूस पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्री रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदन मोहन, S.T. आणि R.D. बर्मन यांच्यासारख्या संगीतकारांकडे त्या गाणी गायल्या आहेत. पंडित C.R. व्यास यांच्याकडे गाणी शिकलेल्या फैयाजना पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर काही शिकायला मिळालं आहे. जुन्या नव्या सर्वच पिढ्यांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैयाज अजातशत्रू राहिल्या. 2010 सालच्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन फैयाज यांच्या हस्ते झाले होते. मंडळी, फैयाज जिची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या FM KMW 29 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.